नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. मकर राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात पावलोपावली सतर्क राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी सल्ला द्यायचा. कारण कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा टाळाटाळ, नाकर्तेपणा तुम्हाला अडचणीत आणणारा ठरू शकतो. म्हणून नाउमेद न होता प्रयत्नांती परमेश्वर हे सत्य वचन अंमलात आणून तुम्ही आपले प्रयत्न जारी ठेवायचे. कारण माणसाला प्रयत्न केव्हाही सोडता येतात, पण ते पुन्हा प्रयत्न करायचे म्हटले तर ते अवसान किंवा बळ आणायचं कुठून. म्हणून तुम्ही आपलं जे आत्ता अवसान बळ तुमच्याकडे आहे ते तसंच चालू ठेवा आणि नाउमेद होऊ नका. आणि दैवी बळ जे आहे ते बळ तुम्हाला या बाबतीत साथ देऊ शकतं. म्हणून प्रथमच मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतोय की या महिन्यात मकर राशींच्या व्यक्तींनी दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचन करायचं आहे. आपल्या श्रद्धा चॅनलवर हे उपलब्ध आहे, ते तुम्ही डाउनलोड करा किंवा ते ऐका किंवा त्याचा लाभ घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो. मकर राशीच्या व्यक्तींची कुठलीही गोष्ट या महिन्यात सरळ निर्धोक होईल असं दिसत नाही. म्हणजे त्यामध्ये अडचणींची मालिका येऊ शकते. प्रत्येक कार्यामध्ये रिचेक म्हणतो आपण, तसं प्रत्येक स्टेपला तुम्हाला रिचेक करावं लागेल कामं आपली असं दिसून येत आहे. पण प्रयत्नांती परमेश्वर, तुम्ही ध्येय गाठायचा हे उद्देश ठेवा आणि आपले प्रयत्न जारी ठेवा. घरातल्यांची प्रत्येक गोष्टीत साथ मिळणे हे सुद्धा एक नशीब असतं. तर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये विलंब किंवा अडथळा निर्माण करणे अशा हेतूने नाही, पण तुम्हाला काळजीच्या रूपाने प्रत्येक थांब्यावर तुमच्या काहीतरी गोष्टींची जाणीव करून देणे असे घरातली मंडळी हे काम करतील. पण ते तुमच्या चांगल्यासाठी असेल तर त्याचा वाईट अर्थ काढू नका, चांगला अर्थ घ्या. त्यांनी दिलेली धोक्याची सूचना किंवा जे काही मार्गदर्शन असेल त्याचा निश्चित विचार करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मित्रमंडळी किंवा काही गोष्टीतून फसगत होण्याची शक्यता दिसून येते, तर ती फसगत टाळण्यासाठी कोणावरही अंधविश्वास ठेवू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. विद्यार्थी जे आहेत त्यांनी पाठांतरावर जरा जास्त जोर द्या, तर त्यांना अभ्यासात त्यांची चांगली प्रगती होईल. कारण काही विषय असे असतात की त्यात पाठांतर महत्वाचं असतं आणि पाठांतराच्या जोरावर तुम्ही हवे तितके गुण मिळवू शकता. तर असे जे विषय आहेत त्यात पाठांतर शक्तीवर तुमचा विश्वास जो आहे तो ठेवा आणि पाठांतराने ते गुण तुम्ही प्राप्त करून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कौटुंबिक बाबतीत जर म्हणाल तर उगाच कुठल्या तरी कुटुंबातील आपल्या नातेवाईकांच्या कोणत्या तरी समस्या घरामध्ये डिस्कस करून तुमचं डोकं खराब करून घेऊ नका. समस्या कोणाच्याही असतील त्याची तोंड ओळख एकदा तुम्हाला झाली की त्याच्यावर पुन्हा पुन्हा तो विषय काढू नका असंच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. अन्यथा तुमच्या कामामध्ये काहीतरी विघ्न येते. उत्पन्न तुमचं जे आहे ते कष्टाने तुम्हाला मिळेल, त्यामध्ये प्रयत्न करावे लागतील. सहजासहजी तुमचं उत्पन्न तुमच्या खिशात येणार नाही. कागदावर असलं तरी ते खिशात यावं लागतं, तेव्हा त्या उत्पन्नाचा फायदा होतो. तर त्यासाठी थोडे कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील, ते तुम्ही अवश्य घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची कमतरता भासणार नाही. नोकरी उद्योग करणारे ज्या मंडळी आहेत त्यांना शाबासकी अशी काय ताबडतोब वरिष्ठांची मिळणार नाही, पण विरोधही होणार नाही. मग ते न्यूट्रल राहतील. तुम्ही शंकेखोर मनाने पुन्हा एखादी गोष्ट वारंवार त्यांच्याशी विचारायला जाऊ नका. तुमचं काम करा, त्याचा जो काही पुरावा तुम्हाला द्यायचा आहे तो द्या त्यांच्याकडे. जे काही तुम्हाला त्याबद्दल एव्हिडन्स द्यायचे ते द्या, तुमचं काम संपलं. तुम्ही यापेक्षा जास्त काही अपेक्षा ठेवू नका. व्यवसाय उद्योगधंदा करणारी जी मंडळी आहेत त्यांनी
आपल्या व्यवसायाचा मोठा आवाका जरी असला तरी कोणाचा तरी सल्ला घ्या आणि सल्ल्याने एखादं काम करा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अनंत अडचणी ज्या असतात त्या अनंत अडचणीवर तुम्ही एकच व्यक्ती सगळीकडे बघू नाही शकत. काही गोष्टी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून ठेवाव्या लागतील किंवा राहावं लागेल. तर ते त्या त्या जबाबदारीच्या व्यक्तींकडून फीडबॅक घ्या आणि तुमचा कामाचा आवाका तुम्ही थोडा कमी करा. नाहीतर सगळं काही तुमच्या आवाक्यात तुम्ही करू शकणार नाही आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून आपण स्वतः याबद्दल काळजी घ्या. विरोधक किंवा तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते तुम्हाला उत्तरार्धात थोडे जास्त त्रास देते. तर तुम्ही या व्हिडिओच्या प्रथमच सांगितलेला उपाय अगदी न चुकता करा. विरोधकांचा विरोध जो आहे तो गळून पडेल अशी मला खात्री आहे. त्याचप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीने खूप मोठ्या फायद्याच्या मागे लागून तुम्ही त्याच्या मागे धावू नका. कारण का पडण्याची शक्यता आहे, आपटी खाण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या आवाक्यातलंच काम असेल तेवढंच करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.